नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. कारण राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी योजना जाहीर झालेली आहे. या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतचं पीक कर्जासाठी कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपद अनुदान आणि 2 लाख रुपयापेक्षा जास्त स्थगित कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी OTS योजना म्हणजेच एकर कमी समझोता योजना लागू करण्यात आलेली आहे. पण मित्रांनो, यामध्ये सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे की हे 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान कोणाला मिळणार, किती मिळणार, कोण पात्र असणार आहे, कोण अपात्र असणार आहे, आधार आणि फार्मर आयडी आवश्यक आहे का, असे अनेक प्रश्न शेतकरी बांधव विचारत आहेत. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोत्साहन अनुदान योजनेच्या संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत आणि उदाहरणासह समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण एक छोटी अट जरी तुमच्या लक्षात आली नाही तर तुमचे 50 रुपये डुबू शकता. मित्रांनो, सर्वात प्रथम समजून घेऊया की हे प्रोत्साहन अनुदान नेमकं का दिलं जात आहे. राज्य शासनाला असं वाटलं की जे शेतकरी वेळेवर कर्जफेड करतात त्यांना प्रोत्साहन मिळायला हवे. त्यामुळे नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत म्हणून हे अनुदान दिलं जाणार आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पात्र कोण असणार. मित्रांनो, 2022 ते 2023, 2023 ते 2024 आणि 2024 ते 2025 या 3 आर्थिक वर्षांपैकी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांनी या 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षात नियमितपणे कर्जफेड केलेली आहे असे शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील. म्हणजेच शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही 2022 ते 2023 आणि 2023 ते 2024 मध्ये घेतलेलं पीक कर्ज वेळेवर भरलेलं असेल तर तुम्ही पात्र ठरू शकता. तसेच जर तुम्ही 2023 ते 2024 आणि 2024 ते 2025 या 2 वर्षात नियमित कर्जफेड केली असेल तरी सुद्धा तुम्ही पात्र राहू शकता. आता आणखी एक महत्वाची अट समजून घ्या. जर एखाद्या शेतकऱ्याने 2025 ते 2026 मध्ये नवीन अल्पमुदतीचं पीक कर्ज घेतलेलं असेल तर त्या शेतकऱ्याचीही नियमित परतफेड करणे आवश्यक आहे. म्हणजेच जुन्या वर्षांमध्ये पात्रता असली तरी नवीन घेतलेल्या कर्जाची थकबाकी ठेवली तर लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. उदाहरण देतो, समजा एका शेतकऱ्याने 2022 ते 2023 आणि 2023 ते 2024 मध्ये कर्ज घेतले आणि वेळेवर भरले. 2024 ते 2025 मध्ये कर्ज घेतलंच नाही, पण 2025 ते 2026 मध्ये नवीन पीक कर्ज घेतले तर अशा शेतकऱ्याला 30 जून 2026 पूर्वी ते कर्ज फेडावे लागेल. तेव्हाच तो प्रोत्साहनपद अनुदानासाठी पात्र राहील. मित्रांनो, आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पैसे किती मिळणार. बऱ्याच साऱ्या जणांना वाटतं आहे की सर्वांनाच थेट 50,000 रुपये मिळणार आहेत, पण प्रत्यक्षात नियम थोडे वेगळे आहेत. जर एखाद्या शेतकऱ्याची एकूण कर्ज रक्कम आणि व्याज मिळून 50,000 रुपयापेक्षा कमी असेल तर त्याला त्याच्या प्रत्यक्ष थकीत रक्कम इतकेच अनुदान मिळेल. उदाहरणार्थ, जर एखाद्या शेतकऱ्याने 40,000 रुपये मुद्दल घेतलं असेल आणि त्याचं व्याज 5,000 रुपये होत असेल तर एकूण रक्कम 45,000 रुपये होतात. तर अशा परिस्थितीत त्या शेतकऱ्याला 45,000 रुपये म्हणून अनुदान मिळू शकतं. पण जर एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज 1 लाख रुपये असेल किंवा 2 लाख रुपये असेल तर त्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपद अनुदान मिळणार आहे. अगदी तुमचं 3 लाख रुपयाचं कर्ज असेल तरी देखील तुम्हाला प्रोत्साहन अनुदानाची कमाल मर्यादा 50,000 रुपयेच राहणार आहे. मित्रांनो, यामध्ये किमान मर्यादा देखील ठेवण्यात आलेली आहे. म्हणजेच लाभार्थ्याची रक्कम 5,000 रुपयापेक्षा कमी असणार नाही आणि कमाल मर्यादा 50,000 रुपये असणार आहे. आता आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळत असेल तर त्याला हे 50,000 रुपये मिळू शकता का. तर याचं उत्तर आहे नाही. कारण शासनाच्या नियमानुसार एका शेतकऱ्याला दोन्ही योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपद अनुदान यापैकी एक योजनेचा लाभ दिला जाईल. आता बँकेबद्दल बोलूया. ही योजना फक्त एका बँकेसाठी नाही. राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्तीय सहकारी बँका, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था आणि त्यांच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेल्या पीक कर्जांनाही ही योजना लागू असणार आहे. मित्रांनो, लाभ घेण्यासाठी काही तुम्हाला अटी पूर्ण कराव्या लागतील. सर्वात प्रथम आधार प्रमाणीकरण करावे लागेल. तसेच तुमच्याकडे फार्मर आयडी असणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप फार्मर आयडी अजूनही काढलेली नाही त्यांनी लवकरात लवकर जाऊन त्यांची फार्मर आयडी काढून घ्या. आता पाहूया कोण अपात्र असणार आहे. माजी मंत्री, विद्यमान मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि इतर लोकप्रतिनिधींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच केंद्र आणि राज्य शासनातील अधिकारी व कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये काम करणारे कर्मचारी, ज्यांचे मासिक वेतन 25,000 पेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच महावितरण, एसटी महामंडळ, MIDC यासारख्या संस्थातील 25,000 पेक्षा जास्त वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील यामध्ये लाभ मिळणार नाही.
याशिवाय सरकारी साखर कारखाने, सहकारी दूध संघ, नागरिक सहकारी बँका, कृषी उत्पन्न बाजार समित्या, सूतगिरण्या आणि इतर सहकारी बँकांच्या अधिकारी, संचालक, सहकारी आणि 25,000 पेक्षा जास्त वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून 50 रुपयाचं प्रोत्साहनपद अनुदान दिलं जाणार आहे. मात्र त्यासाठी पात्रता, कर्जफेडीची अट, आधार प्रमाणीकरण आणि फार्मर आयडी या बाबी तुमच्या पूर्ण असणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण शासकीय योजनांच्या अपडेटसाठी आणि शेतकरी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफी आणि OTS योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच एक नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.